अंगीकारायची आहे आणि ही चांगली पद्धत जर आपण अंगीकारली तर निश्चितच आपलं आरोग्य चांगलं होणार आहे, दवाखान्यावरचा खर्च आपला कमी होणार आहे. त्यासाठी सगळ्यांनी निर्मल ग्रामचे जे मी सांगितले उपक्रम आहेत ते उपक्रम आपण अंगीकारायचे, त्या पद्धतीने वागायचे, आपण वागायला अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, निर्मल ग्राममध्ये फक्त हागणदारी मुक्त नाही, त्याच्याबरोबर आपलं पिण्याचं पाणी आहे, पिण्याचं पाणी सुद्धा उंचावर ठेवायचं आहे. ज्याच्या घरी माठ आहे किंवा जे काही भांडं असेल पाणी साठवण्याचं, त्यासाठी पाणी घेण्यासाठी ओगराळ्याचा वापर करायचा. ओगराळ नसेल तर मग चंबू किंवा तांब्या वापरायचा आहे. आणि ज्याच्याकडे स्टीलचं भांडं आहे त्यांनी काय करायचं, मग त्या टाकीत टोटी बसून घ्यायची, पुंगळी बसून घ्यायची आणि त्या टोटीमधून पाणी घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपल्या हातामधले रोगजंतू आहेत त्या पाण्यामध्ये उतरणार नाही आणि पाणी दूषित होणार नाही. त्यामुळे आपल्याला स्वच्छ पाणी प्यायला मिळेल आणि आपल्या रोगाचं प्रमाण हे निश्चितच कमी होणार आहे. त्यानंतर आपल्या घरामधली जी काही अंथरुणं पांघरुण आहेत, ती अंथरुणं पांघरुण सुद्धा ही काय करायची, आपल्याला उंचावर ठेवायची आहेत. आता तुमच्या आई वडिलांचं जर लक्ष नसेल तर तुम्ही त्यांच्या ह्या गोष्टी लक्षात आणून द्यायच्या. आपण अंथरुणा पांघरुणाच्या सहवासामध्ये साधारणतः 10 ते 12 घंटे असतो आणि अंथरुणा पांघरुण आपली जर धुळीनं जर माखली दिली असतील तर त्या अंथरुणा पांघरुणामध्ये धूळ आहे आपली ही नाकातोंडामध्ये जाते आणि धूळ ही नाकातोंडामध्ये जास्त प्रमाणात जर गेली तर मग फुफ्फुसाचा आजार होतो, फुफ्फुसाचा कॅन्सर होतो, फुफ्फुसाची TB होते. ते आजार होऊ नये, आपलं आरोग्य अबाधित राहावं, त्यासाठी आपल्याला काय करायचं, अंथरुणा पांघरुणाची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. हाताची नखं आपण जी बोटाची नखं आहेत असतील किंवा पायाची बोटं असतील त्याची नखं आपण दर 8 दिवसाला कापली पाहिजे. त्यानंतर केस आहेत, केसाची सुद्धा आपण निगा राखली पाहिजे. त्याच्या बारीक जे काही बारकावे आहेत ते बारकावे आपण सगळ्यांनी अंगीकारायचं. आपण या बारीक सारीक गोष्टीकडे दुर्लक्ष करतो किंवा आपले आई वडील दुर्लक्ष करतात, हे त्यांना आपण सांगायचंय. संडासून आल्यानंतर आपण साबणीनं हात धुवायचे, साबण जर नसेल तर राखीनं हात धुवायचे आणि राख नसेल तर मग दोन्ही साबण नाही राख नाही तर मग काय करायचं आपण नाही त्याच्यामुळे जी माती आहे माती दूषित आहे, रोगजंतू त्याच्यामध्ये आहे. त्यासाठी आपण काय करायचंय, मातीचा कदापि वापर करायचा नाही. आपल्याकडे साबण नसेल तर राख निश्चितच असते आणि ज्याच्या घरी राख नाही त्याला भाकरच खायला मिळत नाही. तुम्हाला राख तर निश्चितच उपलब्ध असते, त्यासाठी आपण राखेचा वापर करायचा आहे आणि आपण स्वच्छ असं निरोगी जीवन जगायचं आहे. त्यासाठी हे सांगितलेले जे उपक्रम आहेत आपण प्रत्येकाने आपल्या घरी राबवायचे. आता या ठिकाणी तुम्ही घरचे प्रतिनिधी आहेत घराचे आणि तुम्ही हे तुमच्या आईवडिलांना सांगा. आता तुमच्या आईवडिलांना प्रत्यक्ष आम्ही सगळ्यांना काही भेटू शकत नाही, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना भेटतो, परंतु काही जण भेटतच नाहीत. तर तुम्ही त्यांना काय करायचं, हे सांगायचं तुमच्या घरी जाऊन, ते आपण केलं पाहिजे आणि आपण निरोगी जीवन जगायचं आहे. यानंतर आपण निर्मल ग्रामच्या बाबत निर्मल महाराष्ट्र सुजल महाराष्ट्र या ज्योतीच्या आगमनाच्या निमित्त आपण या ठिकाणी शपथ घेणार आहोत. शपथेच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचंय. शपथ घेत असताना सगळ्यांनी शांततेत उभं राहायचंय, सावधान स्थितीमध्ये उजवा हात समोर करायचा आहे आणि उजवा हात समोर केल्यानंतर पाठोपाठ माझ्या सगळ्यांनी आता शपथ घेताना हात समोर करा. तर उठल्यानंतर हात आपल्या प्रतिज्ञाचा संबंध होता उभा राहायचा. आम्ही आदामी येथील सर्व ग्रामस्थ अशी शपथ घेतो की आम्ही आमचे वैयक्तिक शौचालय येत्या 15 दिवसात बांधून त्याचा नियमित वापर करू. सांडपाणी आणि उकिरड्याचे नियोजन करून आमचे गाव 100% हागणदारी मुक्त करून निर्मल करू व त्यामध्ये सातत्य कायम ठेवू. आमचे गाव निर्मल व सुजल करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत अशी शपथ घेतो. हात खाली घ्या, सर्वांनी परत खाली बसायचे. आपण आवाज आपण सर्वजण या शपथेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. या ठिकाणी पुन्हा एकदा